कोणत्याही मराठी घरात मुलीला गुड न्यूज आहे असं कळलं की वेध लागतात 7व्या महिन्यातल्या डोहाळे जेवणाचे आणि ओटी भरण्याचे। मग ते टिपिकल फुलांनी सजलेले दागिने, झोपाळा, चंद्रकोर, होडी किंवा नाव, धनुष्यबाण, हिरवी साडी हे सगळे प्रकार आलेच। पण तुम्हाला ठाऊक आहे का की या सगळ्या परंपरा आल्या कशा? सांगते। आता आपल्या सर्वसामान्यांमध्ये जास्तीत जास्त 2 वेळा ओटी भरली जाते। पहिली म्हणजे चोर ओटी, म्हणजे जेव्हा बातमी कळते आणि अजूनही ही बाब सगळ्यांसमोर उघड करायची नसते तेव्हा भरतात ती, आणि डोहाळे जेवणाची ओटी। पण पारंपरिक पद्धतीने श्रीमंत घरात ही ओट्यांची संख्या 8 इतकी होती, म्हणजे 3ऱ्या महिन्यापासून 8व्या महिन्यापर्यंत, आणि हा कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडायचा। आता सामान्यांना कुठे हे परवडणार, म्हणून मग त्या प्रत्येक ओटीतील एक एक गोष्ट रूपकात्मक पद्धतीने एकाच वेळी केली जाऊ लागली। मग चांदण्यातील ओटीतला चंद्र आला, काळोखातील ओटीतले पांढऱ्या फुलांचे दागिने आले, नावेतील ओटीमधली होडी, झोपाळ्यावरील ओटीतला झोपाळा आला, उन्हातील किंवा देवळातल्या ओटीमधला धनुष्यबाण आला, आणि थोरल्या ओटीमधला हिरवा चुडा आणि हिरवा शालू आला। हौसेला मोल नाही म्हणतात ना, ते हेच। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी।